तर मित्रांनो इथं आपण आता म्हसोबाचं दर्शन घेऊ, नंतर तिकडे आपण जाऊया. खूप छान वातावरण आहे, संध्याकाळचा टाईम आहे, तर खूपच छान शोभून दिसतं मित्रांनो मंदिर. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळचं आता 6 ते 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही फिरायला निघालो आहोत मित्रांनो. हे पहा, एकदम शांत वातावरण आहे, एकदम मस्तपैकी. तर तुम्हाला दाखवतो एकदम कसा व्ह्यू आहे, कसं शांतता आहे, ते तुम्हाला मी दाखवतो आजच्या ब्लॉग्समध्ये. तर मस्तपैकी तुम्ही पाहायचं आहे. तर मित्रांनो, हे पहा संध्याकाळचं वातावरण कसं दिसतं मस्तपैकी मित्रांनो. एकदम आता अंधार पण पडत आलेला आहे. तर हे पहा, ह्या बाजूला कसं नेचर दिसतं मित्रांनो. हे पहा, इकडच्या बाजूला एकदम मस्तपैकी तूरबीर आहे इकडे. तर हे पहा मित्रांनो, एकदम मस्तपैकी दिसतं वातावरण. एकदम नेचर व्ह्यू संध्याकाळचा जबरदस्त दिसतो मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, हे पहा इथं म्हसोबाचं मंदिर आहे मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर इकडे पाहिले तर एकदम मस्त व्ह्यू दिसतो मित्रांनो. एकदम जंगलाच्या मधून रस्ता आहे, म्हणजे जंगल म्हणजे झाडे आहेत आणि झाडाच्या मधून रस्ता आहे मित्रांनो. हे पहा अशा पद्धतीने. आणि हा पहा रस्ता कसा आहे, तर तिकडून एक गाडी पण येते. आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी उंबराचं झाड आहे आणि ह्या ठिकाणी गायी बांधल्या जातात उन्हामध्ये. आणि त्याच्यानंतर इकडे पाहिले तर पाण्याची टाकी आहे आणि इकडे विहीर आहे आणि तिथंच जांभीचं झाड आहे. हे पहा मस्तपैकी. आणि ह्या साईडला पाहिलं तर हे पहा म्हसोबाचं मंदिर आहे मस्त एकदम. हे पहा खूप छान आहे मित्रांनो मंदिर म्हसोबाचं. तर मित्रांनो, इथं आपण आता थोडं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, इथं आपण आता म्हसोबाचं दर्शन घेऊ, नंतर तिकडे आपण जाऊया. तर मित्रांनो, म्हसोबाचं दर्शन घेतलं, आता आपण पुढच्या आपल्या वाटेला जाणार आहोत. आणि मित्रांनो, लांबून कसं दिसतं म्हसोबाचं मंदिर, हे पहा एकदम मस्तपैकी मित्रांनो. खूप छान वातावरण आहे, संध्याकाळचा टाईम आहे, तर खूपच छान शोभून दिसतं मित्रांनो मंदिर. आणि इकडे गुलाबाचे रोपं लावलेले आहेत. हे पहा गुलाबाचे झाडं. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या साईडला रस्त्यालाहून जायचं आहे आम्हाला घरी. तर ह्या साईडलाहून रस्ता आहे असा, तर इकडे आपल्याला जायचं आहे आता. तर मित्रांनो, इथं आपल्याला विहीर पाहायला जायचं आहे परत. हे पहा विहीर कशी आहे ते. तर इथं तुम्हाला दाखवतो. इकडे झाडे होते ते तोडून टाकलेले आहेत विहिरीला खेटून. आणि हे पहा विहीर कशी दिसते, एकदम जुन्या काळातली आहे मित्रांनो. हे पहा पाणी आहे, अजून चांगलं पाणी आहे. हे विटांनी बांधलेली विहीर आहे मित्रांनो. आणि ह्या साईडला पाहिलं तर पेरूचं झाडं आहेत आणि ह्या साईडला आताच काहीतरी बीज टाकलेलं आहे. इकडे पाहिले तर मित्रांनो, हे पहा पक्षी एकदम मस्तपैकी. आता आमच्याकडे याला पीठ उबळी म्हणतात. एकाच ठिकाणाहून पीठ उबळते असं म्हणतात मित्रांनो. तर मित्रांनो, संध्याकाळचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.